नमस्कार, मी संतोष अब्दुल. नुकताच दापोली मंडणगड खेड तालुक्याचा 6 दिवसांचा गणपती बाप्पा दर्शन दौरा करून मुंबईत आलेलो आहे. मुंबईत आल्यानंतरही आराम कसला. आज 2 रक्तदान शिबिराचे कार्यक्रम देखील आम्ही पार पाडली. आज एका महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या समोर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे. 6 दिवसात फक्त 4 ते 5 तासांची झोप घेतली. 115 गावांमधील 300 पेक्षा जास्त वाड्या आणि या वाड्यांमधील 450 पेक्षा जास्त गणपती बाप्पांचे दर्शन, गाव बैठका, वाडी बैठका आपल्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये एकदम दणक्यात यशस्वी झाल्या. ह्या 115 गावातील ज्या वाड्या आहेत, वस्त्या आहेत, येथील बांधवांनी, भगिनींनी मला समोरून आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी स्वतःहून कुठे गेलो नसून मला आपण सर्वांनी आमंत्रित केलं आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो. 5 ते 6 गणपती राहिले. वेळेचा थोडा म्हणजे जुळवाजुळव करताना ते राहिलेले आहेत, परंतु त्यांच्या घरी मी पोहोचू शकलो नाही. त्यांच्या घरी येणाऱ्या आठवड्यात मी नक्कीच भेट देईन. आज व्हिडिओच्या माध्यमातून समोर येण्याचं महत्त्वाचं कारण, माझ्या अनेक सहकार्यांनी सांगितलं, दादा एकदा युट्यूबला या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून या, फेसबुकला या आणि रक्तदान सारख्या पवित्र विषयात राजकारण करून रक्तदान या महान दानाला जे व्यवसायाचं स्वरूप देत आहेत त्यांचा जरा गैरसमज दूर करा आणि रक्तदान हे क्षेत्र व्यवसाय नसून, रक्त उपलब्ध करणं म्हणजे व्यवसाय नसून ती सेवा आहे, हे या बिनडोक लोकांना जरा समजावून सांगा. हे माझ्या सहकार्याने सांगितल्यानंतर आज म्हटलं जरा निवांत झालेलो आहे. तर काही कमी डोक्याची लोक आहेत ज्यांना रक्त उपलब्ध करून देणं म्हणजे व्यवसाय असतं, त्यांना जरा समजावून सांगावं. तसेच माझे हितचिंतक आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, दापोली मंडणगड खेडमधील माझे मतदार बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांना जे संभ्रमात टाकलं जातंय की रक्ताचा व्यवसाय केला जातोय, ह्या सगळ्यांचं काहीतरी क्लेरिफिकेशन व्हावं. जे त्यांच्यापर्यंत गैरसमज निर्माण करतायत ते का निर्माण करतायत हे त्यांना कळावं आणि म्हणूनच आजचा आम्ही व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आपल्याला विनंती करतो की ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिलेला आहे त्या माझ्या माता भगिनींनी, माझ्या युवकांनी, बांधवांनी हा व्हिडिओ आपल्या संपर्कातील, आपल्या परिचित किंवा 100 लोकांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून तुम्ही सत्याला न्याय मिळवून द्या. तुमच्यासाठी वर्षाचे 365 दिवस झटणाऱ्या, तुमच्यासाठी 24 तास जागा राहणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला तुम्ही न्याय मिळवून द्याल, म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे. आपल्याला कल्पना असेल की 2.5 वर्षापूर्वी दापोली भागवत हॉस्पिटल येथे मैत्रेय फाउंडेशन सायन ब्लड बँकेच्या माध्यमातून आपण संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या पुढाकारातून 2.5 वर्षापूर्वी दापोली तालुक्यातील पहिले खासगी ब्लड स्टोरेज सेंटर आणले. त्या आणण्यापूर्वी 10 वर्षापूर्वी ग्रामीण रुग्णालय नव्हे, उपजिल्हा रुग्णालय दापोली या ठिकाणी ब्लड स्टोरेज सेंटर होतं, म्हणजे रक्त साठवण केंद्र होतं, पण ते बंद अवस्थेत होतं, याची मला जराही कल्पना नव्हती आणि 10 वर्षापासून ते बंदच होतं. परंतु मला जेव्हा आमचे रुकीगावचे सुपुत्र, आमच्या प्रतिष्ठानचे सहसचिव विनायकदादा मांडवकर यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली
की दादा रक्तदान शिबिरासारख्या क्षेत्रात आपण मुंबईमध्ये यशस्वी झालोय. मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, नवी मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, विरार, नालासोपारा कुठेही रक्त लागलं तर आपण सहज मोफत उपलब्ध करून देतोय. पण आपल्या दापोली मधील ग्रामीण ठिकाणी, मंडणगड मधील ग्रामीण ठिकाणी रुग्णांना जेव्हा रक्ताची आवश्यकता लागते, गरोदर भगिनींना जेव्हा डिलिव्हरीसाठी रक्त लागतं, तेव्हा त्यांना खेड, चिपळूण, महाड, रत्नागिरी अशा ठिकाणी जाऊन पायपीट करावी लागते. त्या ठिकाणी तासनतास थांबावं लागतं आणि त्यांना जास्त दरात रक्त विकत घ्यावं लागतं. आपण जर मुंबईसारख्या ठिकाणी हे सर्व करत असाल तर दापोलीमध्ये आपण काय करू शकतो का, असा प्रस्ताव त्यांनी ठेवल्यानंतर अगदी 6 महिन्यातच आपण कायदेशीर परवानगी घेऊन ब्लड स्टोरेज सेंटरचं लायसन घेऊन आपण भागवत हॉस्पिटलला हे स्टोरेज सेंटर सुरू केलं. बरं, मला जर पैसेच कमवायचे असते तर मी त्या ठिकाणी ते स्टोरेज सेंटर सुरू केल्यानंतर ब्लड बँकेच्या साथीने लोकांना 1000 रुपये जरी क्रॉसमॅचचे चार्जेस लावले असते तरी लोकांनी मला आनंदाने दिले असते. कारण की दापोलीवरून खेडला जाणं, रत्नागिरीला जाणं, चिपळूणला जाणं हा 2-3 तासाचा वेळ, तसेच रक्त उपलब्ध होईल की नाही याची लोकांना खात्री नव्हती. वेळ वाचेल, पैसाही वाचेल म्हणून लोकांनी आनंदाने दिले असते ना. पण ज्या रक्तदात्यांकडून आम्ही त्यांच्या शरीरातून रक्ताचं अनमोल दान करून घेतो, बाबांनो, आम्ही जर विकलं, आमच्या प्रतिष्ठानने जर विकलं, संतोष अब्दुल प्रतिष्ठानने जर विकले तर आम्हाला पाप लागणार नाही का? आम्हाला आमच्या आई वडिलांची शिकवण आहे आणि एखाद्याच्या दानातून स्वतःचा फायदा करून घेणं हे आमच्या रक्तात नाही. दापोलीमध्ये ब्लड स्टोरेज सेंटर नव्हतं, आम्ही त्या ठिकाणी आणलं आणि गेल्या 2.5 वर्षात त्या ठिकाणी 3000हून जास्त रक्ताच्या बॅगांची मागणी आली आणि आलेल्या प्रत्येक बॅगेची मागणी परिपूर्ण करण्यासाठी आमची टीम, आमचं ब्लड स्टोरेज सेंटर सक्षम होतं. असं असताना आम्हाला कोणी साधा अभिनंदनाचा एखादा पत्र पण नाही दिलं. आम्ही कशा पद्धतीने ब्लड स्टोरेज सेंटर चालवतोय, त्याला किती मेहनत आहे. संतोष अब्दुल रस्त्यावर उतरून रक्तदात्यांना विनंती करतोय, बाबांनो या रक्तदान करा, हा तुमच्यासाठीच प्रयत्न आहे. तुमच्याच नातेवाईकांना कधीतरी रक्त लागलं तर आम्ही देऊ. अक्षरशः मी प्रत्येक व्यक्तीच्या पाया पडायचो, रस्त्यावरून रक्तदात्यांना घेऊन जायचो आणि रक्ताचं दान करून घ्यायचो. आणि असं असताना माझ्यासारख्या प्रामाणिक माणसावर बिंडोक डोक्याची लोक, मी त्यांना मनोरुग्ण म्हणेन, आणि हे मनोरुग्ण आज गावोगावी जाऊन काय सांगतायत तर संतोष अब्दुल रक्त विकतो, त्याचा रक्ताचा व्यवसाय बंद करण्यासाठी मी सरकारी हॉस्पिटलला स्टोरेज सेंटर आणतोय, रक्त साठवणूक केंद्र आणतोय, ब्लड बँक आणतोय. काय 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 जे मनात येईल ते बोलताय. बोलल्याने माझं काही कमी होत नाही, पण वाईट वाटतं की ज्या गावात हे बिनडोकी, हे अक्कलशून्य लोक येऊन आरोप करतायत, त्या गावातील बांधवांना, भगिनींना आम्ही रक्त उपलब्ध करून दिलंय, रिझर्व करून दिलंय, तरीही ते त्या ठिकाणी विरोध करायला तयार नाहीत. बाबा तुम्ही चुकीचं म्हणताय सांगायला तयार नाही. जो माणूस तुमच्यासाठी वर्षाचे 365 दिवस आपली झोप, सगळं सुख, त्याग अर्पण करून झटतोय, त्या व्यक्तीच्या समर्थनार्थ बोलायला तुम्हाला हिंमत होत नाही का? तुम्हाला वाईट वाटत नाही का? पण हा नैसर्गिक नियम आहे. सत्याच्या बाजूने फार कमी लोक असतात. ज्या दिवशी दापोलीमध्ये आपण ब्लड स्टोरेज सेंटरची स्थापना केली त्यावेळेला आपण जाहीररित्या सांगितलं, सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सांगितलं, ज्यांना कुणाला रक्ताची गरज आहे त्यांनी आम्हाला फोन करा, संतोष अब्दुल प्रतिष्ठानचं रेफरन्स इथे घेऊन जा, लागेल त्याला मागेल तेवढ्या रक्ताच्या बॅगा आपण फ्री देऊ, फक्त रक्त क्रॉसमॅच करण्याचे चार्जेस 300 रुपये घेतले जातील, असंच सांगितलं होतं. त्या ठिकाणी समजा आमचा रेफरन्स घेऊन समजा कोण डायरेक्ट गेला तर तो त्या स्टोरेज सेंटरवाल्यांचा अधिकार आहे, त्याला आमचं तर काही हे नाही राहणार ना. आपण जर आम्हाला सांगूनच गेलात नाही, पण तरी आम्ही स्टोरेज सेंटरला सांगितलं होतं
समजा खेडेगावात अजून आम्ही पोहोचू शकलो नसू, पण एखादा गोरगरीब त्या ठिकाणी डायरेक्ट आला, त्याला माहीत नसेल तरी त्याला रक्ताची बॅग फ्री द्यायची. फक्त रक्त क्रॉस मॅच करण्याचे चार्जेस 300 रुपये घ्यायचे. आता मला सांगा, आम्ही इथे 300 रुपये चार्जेस का घेतो हे तुम्हाला आम्ही आज सांगतो, कारण की त्यातल्या बारीक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आज भागवत हॉस्पिटलला आपण स्टोरेज सेंटर आणलं, ओपनिंग केलं. दुसऱ्याच एका दिवशी आमच्या एका पत्रकार बांधवांनी अभिनंदन नाही केलं, पण पेपरला 2.5 वर्षापूर्वी एक बातमी आणली, लवकरच दापोली उपजिल्हा रुग्णालय येथील बंद अवस्थेत असलेलं स्टोरेज सेंटर सुरू करणार. 2.5 वर्ष झाले तर बंद अवस्थेत, मृतावस्थेत असलेलं स्टोरेज सेंटर जिवंत नाही झालं. पण संतोष अब्दुल प्रतिष्ठानने दापोलीत आणलेलं भागवत हॉस्पिटल येथील जे खासगी ब्लड स्टोरेज सेंटर आहे ते मात्र अजून सक्षमतेने आणि त्याच ताकदीने सुरू आहे. ब्लड स्टोरेज सेंटर आल्यानंतर तुम्हाला सांगतो, तिथे 3 शिफ्टमध्ये आपली मुलं कामाला आहेत. ब्लड टेक्निशियन आहे, त्यांना त्या तिघांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी मिळाली. त्यानंतर त्या हॉस्पिटलमधले ब्लड टेक्निशियन डॉक्टर आहे, त्यांना महिन्याला मानधन द्यावं लागतं. त्या स्टोरेजचं काहीतरी भाडं आहे. 24 तास लाईट लागते, कारण की जे बर्फ आपण कोल्ड फ्रीजमध्ये ठेवतो ते ठराविक तापमानामध्ये ठेवावं लागतं, त्याला खर्च आहे. ब्लड स्टोरेज सेंटरच्या जागेचा भाडा झाला, त्या स्टाफचा पगार झाला. अहो, महिन्याला 300 रक्तदाते आम्ही देऊ, त्या बदल्यात आमच्या दापोली, मंडणगड, खेड मधल्यांना किंवा अजून कोणाला लागलं तरी 100 ते 120 रक्ताच्या बॅगा आपण आम्हाला फ्री द्या, असा आमचा ब्लड बँकेशी करार आहे. आम्ही गेले 2.5 वर्ष प्रति महिना 300 रक्तदाते जमा करतोय. का करतोय? राजकारण म्हणून. त्या 300 रक्तदाते जे आमच्यापर्यंत आले किंवा आतापर्यंत आमच्याकडे ज्याने रक्तदान केलं किंवा आमच्याकडं ज्याने रक्त घेऊन गेलं, असं कोणाला तरी विचारावं, आम्हाला मतदान करा म्हणून सांगितलंय. जेव्हा आमच्या दापोली ब्लड स्टोरेज सेंटरला रक्त न्यायला रुग्णाचे नातेवाईक येत होते, आम्ही तो कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे पण नाही बघितलं. मी तुम्हाला सांगू शकतो, आम्ही स्टोरेज सेंटर सुरू केल्यानंतर भारतीय जनता पार्टी सोडली तर दापोलीमध्ये असलेल्या अन्य एकाही पक्षाने आमच्या ह्या ब्लड स्टोरेज सेंटर करता रक्तदान शिबिराचं आयोजन देखील केलं नाही. पण ह्यांचे पदाधिकारी जेव्हा आमच्या रुपेश दादांना, किशोर दादांना फोन करायचे, तेव्हा आम्ही लागेल तेव्हा रक्त दिलं. काही ना तर त्यांची लाज वाटायची नाव सांगायला, कारण की रक्तदान करायला येत नव्हते ना. पण आमचं रेफरन्स आहे की आम्ही रक्त दिलंय. रक्त उपलब्ध करून देत असताना आमचा दुश्मन जरी आला तरी त्याला समजा रक्त लागलं तर ते उपलब्ध करून देण्याची धमक आम्ही ठेवली, कारण की आमचं प्रथम प्राधान्य होतं एखाद्याचा जीव वाचवणे हाच होता. आता मला सांगा, दापोलीमध्ये आम्ही गेल्या 2.5 वर्षात 3000 पेक्षा रक्ताच्या बॅगा उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये दापोलीमधल्या 80% गावातील रुग्ण गरोदर मातांना रक्त लागलंय. मंडणगड मधल्या 60% गावातील रुग्णांना, गरोदर महिलांना रक्त लागलंय. अहो, ह्या 2 तालुक्यांचं सोडाच, खेडवाल्यांना देखील लागले. आम्ही दिलं ना, आम्ही कधी भेदभाव नाही केला. मग असं असताना त्या 3000 जेव्हा रक्ताच्या बॅगांची मागणी आली, अप्रत्यक्ष कितीतरी रुग्णांचे प्राण वाचलेत ना. बरं, त्यात माझा एकही नातेवाईक नव्हता. मी ठामपणे सांगू शकतो, माझ्या एकाही नातेवाईकाला आम्ही रक्ताची बॅग लागली नाही. मग हे कोणासाठी करतोय? माझ्यासाठी करतोय. अहो, एक स्टोरेज त्या ठिकाणी आल्यानंतर गेल्या 2.5 वर्षात एकही महिला भगिनी ना रत्नागिरीला शिफ्ट करण्याची वेळ आली, ना डेरवनला शिफ्ट करण्याची वेळ आली. तिथल्या तिथं त्यांच्या डिलिव्हरी होत आहेत, किती क्रिटिकल असली तरी. मग हे आम्ही वाईट केलं? मग एवढं चांगलं करून काल परवा कुठे त्या सरकारी उपजिल्हा रुग्णालयात ब्लड स्टोरेज सेंटरची स्थापना करण्यात आली 9 बाटल्या घेऊन. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण दुसऱ्या दिवशी सर्व पेपरना हातभर बातम्या आमच्या पत्रकार बांधवांनी दिल्या. एका प्रतिष्ठानचं, रक्त विकणाऱ्या प्रतिष्ठानचा व्यवसाय बंद करणार, अशा बातम्या तुम्ही पेपरमध्ये बाबांना छापून आणता. हो, तुम्ही कुठल्या तरी गावाच्या असालच ना पत्रकार बांधवांनो. तुमचंही कुठेतरी गाव असेल, तुमच्याही कुठल्या तरी गावातील व्यक्तीला आम्ही मदत केली असेलच ना.
पण ह्या बातम्या तुम्ही जेव्हा देता तेव्हा कधीतरी आमच्या मनात विचार करायला पाहिजे होता. उन्हातानात आम्ही जेव्हा कष्ट करतो, माझ्या सहित माझे सहकारी राबतात, कशासाठी याचा तुम्ही विचार नाही केला. अहो, प्रत्येक जेव्हा रक्तदान शिबिर असतं तेव्हा आमचे जे प्रमुख सहकारी आहेत ना, त्या ठिकाणी फ्रीमध्ये असतात, फ्रीमध्ये राबतात, त्यांचा दिवस मोडतात. पण तिथे येणारा जो काम करणारा स्टाफ आहे, मग त्यांना 500, 600, 700 जे डॉक्टर आहेत 2000 रुपये त्यांना मानधन द्यावंच लागतं ना. मग हा ब्लड बँकेला खर्च नाही का? मग आम्ही जे 300 रुपये घेतो हा काही व्यवसाय केला? आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, रक्तदान हे आम्ही फक्त आणि फक्त समाजसेवाच मानतो. राजकारणात जाणं हा माझा वैयक्तिक अधिकार आहे, मी या देशाचा नागरिक आहे. पण गेल्या 5 वर्षात सामाजिक कार्य कसं करतात, रुग्णांचे प्राण कसे वाचवतात, रुग्णांना जीवनदान कसं देतात, एखाद्याच्या संकटात कसं धावून जातात, हे आम्ही दाखवून दिलं. निवडून आल्यानंतर, विकास निधी भेटल्यानंतर कोणीही रस्ते पाकळ्या बांधेल हो, पण एखाद्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा, कर्त्याचा प्राण वाचल्यानंतर त्याच्यावर त्याचं कुटुंब चालत असतं. याचाही तुम्ही विचार करायला हवा. कधीही कुठल्याही गोष्टीवर आपण टीका करताना विचार करा. रक्तदान, रक्त उपलब्ध करणं हा व्यवसाय असू शकत नाही, ही सेवाच आहे. आणि सेवा देण्याचं काम मी, माझं संतोष अब्दुल प्रतिष्ठान आणि माझी सर्व टीम करते. मी धन्यवाद देईन माझ्या सर्व रक्तदात्यांना, ज्याने आतापर्यंत माझ्यासाठी, माझ्या प्रतिष्ठानसाठी, माझ्या दापोली, मंडणगड, खेड नव्हे, जे जे ज्ञात अज्ञात रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी, गरोदर मातांसाठी आपण सर्वांनी रक्तदान केलं ना. मी आयुष्यभर तुमचा आभारी आहे, कारण की माझ्यासाठी रक्तदान केलेल्या माझ्या प्रत्येक रक्तदात्याच्या नावाच्या पुढं मी देव किंवा गॉड असा शब्द टाकूनच नंबर शोधतो. आज दापोली, मंडणगड, खेडमध्ये रुग्णांची एवढी सुंदर व्यवस्था झाली. कालच मला मानगाव मधून फोन आला, आम्हाला ए निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. त्या ठिकाणी मी त्यांना पनवेल किंवा दापोली ऑप्शन दिलं, कारण की त्या ठिकाणी आमचं स्टोरेज नव्हतं. मग विचार करा, मानगाववाल्यांची ती गैरसोय आहे, पण दापोली, मंडणगड, खेडवाले तुम्ही किती नशीबवान आहात. एनी टाइम दापोली ब्लड स्टोरेज सेंटरला हवं ते रक्त तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतो. बाबांनो, रक्तदान हे ओपनली करायचं दान असतं आणि मतदान हे गुप्त पद्धतीने करायचं दान असतं. मी आतापर्यंत माझ्या सामाजिक जीवनात संतोष अब्दुल प्रतिष्ठानमध्ये 3500 पेक्षा जास्त सदस्य आहेत. मी राजकीय निर्णय घेताना मी एकट्याने घेतला नाही. 2 जून 2024 रोजी आमच्या प्रमुख सदस्यांनी तो कार्यक्रम ठेवला. मी त्यांना म्हणालो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, आणि चर्चेतून सर्वानुमते आपण निर्णय घेतला. आमदारकी लढण्याचा, दापोली विधानसभा लढवण्याचा निर्णय हा मी एकट्याने नाही घेतला. पण याचा अर्थ असा नाही की माझ्या प्रतिष्ठानचे 3500 सदस्य आहेत त्यांचा सर्वांचा मला पाठिंबा आहे, किंवा मी त्या सर्वांवर जबरदस्ती केले की तुम्ही माझ्यासोबत या. पण त्याच्यापैकी निवडक मावळे जे माझ्यासोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही राजकारण करू, आणि जे नाही आले त्यांना सोबत घेऊन आम्ही समाजकारण करू. साधं सोपं उदाहरण देतो की दापोली ब्लड स्टोरेज सेंटर स्थापन करण्याची जी संकल्पना आमच्या विनायक दादा मांडवकरांनी आणली नाही, तेही आज माझ्यासोबत नाहीये. त्यांनी मला त्याच दिवशी निर्णय घेतला, त्याच दिवशी सांगितलं, दादा आमच्या गावाचा निर्णय झालेला आहे, आमचं गाव असं एका विशिष्ट पक्षासोबत आहे, त्यामुळं यावेळी आम्ही तुम्हाला मदत करू शकणार नाही. आम्ही तुम्हाला सामाजिक काम, बघा त्यांना फोन करून कधीही विचारा, विनायक दादा तुम्ही संतोष अब्दुलांना सांगितलं की राजकीय मदत करत नाही, तर त्यापासून तुमचे त्यांचे संबंध दुरावले का, ते तुमच्याशी कशा चांगले वागतात का, विचारा त्यांना फोन करून. आजही त्यांच्याने माझे संबंध चांगलेच आहेत. मला मतदान केलं म्हणून तो माझा लाडका, नाही केलं म्हणून तो लाडका नाही, असं होत नाही. शेवटी ह्या देशामध्ये मतदानाचा प्रत्येकाला अधिकार आहे, आणि निवडणूक लढण्याचा देखील प्रत्येकाला अधिकार आहे, आणि मी लढतोय. मी निवडणूक लढणार आणि जिंकूनही येणार हा मला विश्वास आहे, कारण की लोकांना माहिती आहे आपलं कोण, परकं कोण. आणि त्या विषयावर न बोलता मला चीड एका गोष्टीची आले, ते देखील मला व्यक्त व्हायचं आहे. 1 महिन्यापूर्वी आडे कोळीवाळा येथील बांधवांनी मला सांगितलं, दादा गणपतीमध्ये 9 सप्टेंबरला आम्हाला संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून
रक्तदान शिबिर घ्यायचंय, सगळं झालं, बॅनर छापले, सगळं झालं. आणि अचानक 2 दिवस आधी मला त्यांच्या मंडळाच्या अध्यक्षांचा, सचिवांचा फोन आला, दादा माफ करा, आम्ही रक्तदान शिबिर घेऊ शकत नाही. मी म्हटलं का रे बाबांनो, का घेऊ शकत नाही? ते म्हणाले तुम्ही आता निवडणुकीला उभं राहताय आणि संतोष अब्दुल हे नाव असल्यामुळं एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आमच्या मंडळात आहेत आणि त्यांनी सांगितलंय की इथे राजकारण नको, समाजकारणात राजकारण नको, म्हणून आम्ही हे रक्तदान शिबिर कॅन्सल करतोय, माफ करा. मी त्या अध्यक्षांना म्हणालो ठीक आहे, तुम्हाला संतोष अब्दुलचा विरोध असेल, संतोष अब्दुल या व्यक्तीविषयी राग असेल, मी तुमच्या रक्तदान शिबिरात पायही ठेवणार नाही, पण तुमच्या काय 5-50 बॅगा होतील रक्ताच्या त्या घ्या. बघा बाबांनो, रक्तदान सारख्या ठिकाणी आपण राजकारण आणू नका. त्या 50 बॅगांमुळे बोललो 150 रुग्णांचे प्राण वाचतील, ते थांबवू नका. संतोष अब्दुल नाही आवडत ना तुम्हाला, मी नाही येत, मी फिरकून पण बघत नाही. माझ्या प्रसिद्धीपेक्षा मला त्या रक्ताच्या बॅगांची गरज आहे, जेणेकरून कुठल्या तरी रुग्णांचं प्राण वाचेल, कुणाचा तरी मुलगा हॉस्पिटलमध्ये असेल, कुणाची तरी वडील हॉस्पिटलमध्ये असतील आणि त्यांना त्या रक्ताची गरज लागेल. त्यांना विनंती केली बाबांनो घ्या, तरी पण त्यांनी म्हणाले नाही दादा, तुमच्या संतोष अब्दुल या नावालाच विरोध आहे, तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही आता राजकारणात आलात आणि आमच्यावर एका मोठ्या नेत्याचा दबाव येतोय, तुम्ही संतोष अब्दुल प्रतिष्ठानचा कार्यक्रम घेऊ नका. मी म्हणालो बाबांनो, उद्या समजा आळे कोळीवाड्यात कुणाला रक्ताची बॅग लागली आणि आमच्याकडे मागायला तर आम्ही काय करावं? आम्ही अशीच भूमिका ठेवू का की संतोष अब्दुलला या लोकांनी विरोध केलाय, संतोष अब्दुल नावाला विरोध केलाय म्हणून त्या रुग्णांना रक्त देऊ नको का? तुम्ही त्या सर्वसामान्य रुग्णांचा विचार करा बाबांनो. ते म्हणाले नाही जमणार, त्यांच्या ह्याच्यावर प्रॉब्लेम. पण बघा, मी असं म्हणत नाही की कुणाला रक्त लागलंच पाहिजे, पण मी तुम्हाला सांगतो देव माझ्या पाठीशी आहे. देव नेहमी सत्याच्या बाजूने असतो. 450 पेक्षा जास्त गणपती बाप्पांचे दर्शन न थकता मी घेतलेले आहेत. कुठल्या कंडिशन मध्ये घेतले, काय परिस्थितीत घेतले, किती त्रास झाला मी सांगणार नाही, पण मी 450 पेक्षा जास्त गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. आणि मला परवाच एक ब्लड स्टोरेज सेंटर मधून फोन आला, दादा दापोली तालुक्यातील आडे गावातील कोडीवाड्यातील एक बांधव सरकारी उपजिल्हा रुग्णालय बोलतोय, सरकारी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी बोईंकर नावाचे एक रुग्ण ऍडमिट आहे आणि त्यांना बी पॉझिटिव्ह रक्ताच्या 2 बॅगांची मागणी आहे. काय करू? मी एका सेकंदात सांगितलं. काय करू म्हणजे ते वागले तसंच आपण वागायचं का? आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, आपल्याला दुश्मनाला देखील वेळेला मदत करता आली पाहिजे. लागतील तेवढ्या बॅगा द्या, मागे हटू नका. बरे त्यांच्या गावातल्या प्रमुख कार्यकारिणीला कदाचित संतोष अब्दुल नावाचा विरोध वाटला असेल, पण अशा वेळेला हैगई करू नका. त्यांना लागतील तेवढ्या रक्ताच्या बॅगा द्या. भावांनो, 1 महिनाभरापूर्वी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी थाटामाटात आमच्या विरोधात रक्त विकणाऱ्या प्रतिष्ठानला व्यवसाय बंद करणारे काय काय म्हणत ते उपजिल्हा रुग्णालय तर रक्त साठवणूक केंद्र फार मोठ्या व्यक्तीने आणलंय. अशा फार मोठ्या व्यक्तीचं नावही घ्यायची हिंमत आम्हाला होत नाही, आम्ही सर्वसामान्य आहे. आणि त्या ठिकाणी ते स्टोरेज सेंटर आणल्यानंतर अवघ्या 1 महिन्यानंतर आडे कोळीवाड्यामधीलच ज्यांनी दबाव टाकला त्यांच्यावर, त्याच गावातील एका रुग्णांना 2 रक्ताच्या बॅगांची मागणी येते आणि त्या थाटामाटात पार पडलेल्या रक्त साठवणूक केंद्रात ते रक्तच नव्हतं. माणुसकीच्या नात्याने संतोष अब्दुलने आणि माझ्या प्रतिष्ठानने दापोली ब्लड स्टोरेज सेंटरने ते रक्त आम्ही उपलब्ध करून दिलं. आम्ही राजकारण खेळलो असतो. बाबा तुम्हाला संतोष अब्दुल चालत नाही तर जावा तुम्ही, अन्य कुठे पर्याय भेटतील नाही. बाबा मला त्या रुग्णांचे प्राण महत्वाचे होते. त्याने 1 बॅग त्याच दिवशी इश्यू केली आणि दुसरी बॅग रिझर्व करून ठेवलेली, नेली की नाही मला माहित नाही. त्याच उपजिल्हा रुग्णालयातून तुम्हाला सांगतो, मंडणगड तालुक्यातील गुडे गावातील आमच्या एका बांधवांना रक्ताची गरज भासली, ओ निगेटिव्ह रक्ताची गरज भासली. ते ओ निगेटिव्ह रक्त देखील आम्ही दिलं.
त्याच पद्धतीने कर्दे गावातील बौद्धवाडीतील आमच्या एका बांधवांना भगिनी उपजिल्हा रुग्णालयात डिलिव्हरीसाठी ऍडमिट होत्या. त्यांना बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज भासली. तेही रक्त आम्ही रिझर्व्ह करून ठेवलं. आम्ही राजकारण मध्ये आणलं नाही. आमच्यावर आरोप केले म्हणून रक्त देणार नाही अशी ताटर भूमिका आम्ही घेतली नाही. कारण की आमच्या डोक्यात फक्त राजकारण नाही. सामाजिक क्षेत्रात चांगलं सामाजिक काम करून राजकारणात येऊन देखील चांगलं सामाजिक कार्य कसं करता येईल याचा पायंडा आम्हाला पाडायचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा दापोली दौऱ्यावर येतात, माजी मुख्यमंत्री जेव्हा दापोली दौऱ्यावर येतात, राज्यपाल जेव्हा दापोली दौऱ्यावर येतात, त्यांना जेव्हा रक्त लागतं तेव्हा आम्ही ते रिझर्व्ह करून ठेवलं. हे सर्व माझ्या रक्तदात्यांचं, माझ्या प्रतिष्ठानच्या सर्व टीमचं, दापोली ब्लड स्टोरेज सेंटरच्या टीमचं, आमच्या रुपेशदादा वायकरांचं, किशोरदादा कांसे, निलेशदादा बांबेड, दिलीपदादा भांजरे, नाव घेऊ कमी आहे, भागवत हॉस्पिटल, ह्या सर्वांची ही मेहनत आहे. ह्या सर्वांचं हे दापोलीकरांसाठी, मंडणगड खेडकरांसाठीचं योगदान आहे म्हणून आम्ही करू शकतोय. बाबांना मला एकच सांगायचं आहे, राजकारण करा, राजकारणाच्या ठिकाणी करा. मी राजकारणात उभा राहिलोय म्हणजे काय मी काय कोणी असा मूर्ख नाही, मी वेडा नाही, मलाही सगळं कळतं. 12 वर्ष त्या मंत्रालयात विधान भवनामध्ये मी अनुभव घेतलेला आहे. अनेक आमदार खासदारांकडे मी कामं केली आहेत, मंत्र्यांपासून कामं केली आहेत. तर मी पण काय असं येडा गावाला नाही. ठीक आहे, माझ्याकडे पैसे नाही, परंतु मी सन्मानाने लढणारा माणूस आहे. त्यामुळं जे कोणी स्टेटसला ठेवत होते रक्ताचा व्यवसाय बंद करणार, एका प्रतिष्ठानचा व्यवसाय बंद करणार, माझ्या सर्व सदस्यांना दिवसत होते, अरे बाबांनो तुम्ही सुरू केलेलं ते उपजिल्हा रुग्णालयातलं रक्त साठवणूक केंद्र, आता तिथं रक्त नाही, याच्यावर तुम्ही काहीतरी बोलाल की नाही. मी अजूनही तुम्हाला सांगतो, दापोली ब्लड स्टोरेज सेंटरमध्ये आम्हाला कोणी जर इथून पुढे टीका केली, जर कोणी आमच्यावर रक्त विकतो हे आरोप केले आणि प्रूफ करून दाखवले नाहीत, तर मी तुम्हाला सांगतो आम्ही कायदेशीर कारवाई करू. आम्हाला कायद्याने लढाई लढता येते. आज एक लक्षात ठेवा, रक्त उपलब्ध करून देणं, रुग्णांना जीवनदान देणं ही सेवा आहे. आणि ती सेवा करत असताना फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी जर का कोणी आम्हाला त्रास देत असेल, आम्ही खपवून घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आमच्या मंडणगडमध्ये आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार हे सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं मूळ गाव, जन्मस्थळ हे आमच्या दापोलीत आहे. आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रेमाने वागण्याची शिकवणूक देणाऱ्या साने गुरुजींचं गाव देखील आमच्याकडे आहे. आम्ही स्थानिक दापोलीकर आहोत. आम्ही दापोलीत जन्म घेतलेले, या मंडणगड मधील जन्म घेतलेल्या वीर पुरुषांचा आदर्श घेऊन आम्ही चालणारे व्यक्ती आहोत. आम्हाला शांततेने जगू द्या, आमच्या वाट्याला जाऊ नका, आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही निवडणूक लढतानाच सांगितलेलं आहे, या दापोली मंडणगड खेडची विधानसभा निवडणूक लढताना या ठिकाणी आमचं कोणही विरोधक नाही. आम्ही एवढा वर्ष माझ्या दापोलीचा, माझ्या मंडणगडचा न झालेला योग्य विकास हेच आमचं विरोधक आहे आणि ह्याच धर्तीवर आम्ही जातोय. आम्ही कुठे तुमच्यावर टीका करतोय का? आम्ही कुठे तुम्ही एखादं चुकीचं काम केलंय आम्ही कुठे बोलतो का? रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत हेच आम्हाला कळत नाही, आम्ही कुठे बोलतोय का? आम्हाला बोलायचीही गरज नाही, ते जनतेला माहिती आहे. आम्ही जनतेमध्ये शांतपणे जातोय, आम्ही आमचं व्हिजन म्हणतोय, हे आमचं चुकतंय का? मग तुम्हाला अधिकार कोणी दिला की आम्ही रक्त व्यवसाय करतोय? उगाच खोटं सांगायचं, जनतेची दिशाभूल करायची. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे आरोप कराल तेवढी माझ्या जनतेला माहिती आहे. माझी जनता आता खुळी नाही, त्यांना माहिती आहे आपला कोण, खरा कोण, परका कोण. त्यामुळं ते आमच्या सोबत राहणारच आहे. या ठिकाणी दापोली मंडणगड खेडमधील माझ्या जनतेला मी एकच सांगेन, बाबांनो, मी समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण करणार आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करणार. माझ्यासाठी फक्त हे 4 महिने राजकारणाचे आहेत, कारण की मी निवडणूक लढतोय, मी उमेदवार आहे.
एकदा का निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माझ्या डोक्यातून राजकारण निघून गेलं असेल, फक्त आणि फक्त समाजकारण असेल. त्यामुळं जे कोणी रक्तदान शिबिर आयोजन केल्यानंतर त्या मंडळांना जाऊन सांगतायत की बाबा तुम्ही रक्तदान करू नका, घेऊ नका, शिबिर घेऊ नका, जसं आड्याला प्रकार झाला, सातेरे जामगेला जिथं रक्तदान शिबिर आयोजन केलं तिथेही देखील जाऊन सांगण्यात आलं. तिथले पालघर विभागाची एक व्यक्ती त्या ठिकाणी गेली आणि सांगू लागली, अरे पालघर विभागात किती रक्ताच्या बॅगा घेतल्या त्याची तरी तुम्ही माहिती करा. पालघर गावात किती रक्ताच्या बॅगा आम्ही दिल्या त्याचं जरा माहिती घ्या. आणि तुम्ही जाऊन आमच्या त्या भागातील लोकांना सांगताय की तुम्ही रक्तदान शिबिर घेऊ नका. पण माझे सातेरे वाले जे बांधव होते ना, खमके होते, एकदम निधड्या छातीचे होते, त्यांनी सांगितलं जा, आम्ही एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, कोणाच्या बापाला भीत नाही, रक्तदान शिबिर घेणार म्हणजे घेणार. त्यांनी घेतलं, त्यांचं अभिनंदन. पण आडे गाववाल्यांनी जे काही केलं ते मला खूप वाईट वाटलं. बाबांनो, समाजकारणाच्या ठिकाणी तुम्ही समाजकारण करा, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा. चांगल्या कामात मी तुम्हाला सांगतो ना, आम्ही ओपन चॅलेंज देतो ना, तुम्हाला जर विरोध करायचाच आहे ना, तर मी एक रक्तदान शिबिर आम्ही घेतलं ना, तुम्ही 2 घ्या ना. आम्ही 50 रक्ताच्या बॅगा घेतल्या ना, तुम्ही 200 घ्या ना. फायदा रुग्णांना होणार आहे हो. अहो, एखाद्या रक्तदानासारखं महान कार्यक्रम तुम्ही कॅन्सल करताय, किती मोठं पाप आहे माहितीये का? अहो, पुण्य कमवायला शिका. स्पर्धा करायची असेल ना तर चांगल्या कामाची करा. आम्ही 100 रक्तदाते घेतले, तुम्ही 200 घेऊन दाखवा. आम्ही 300 घेतले, तुम्हीच्या फायदा होणार आहे. हे कुठंतरी करायला शिका. एखाद्याचं पाय खेचण्यासाठी जाऊ नका. एक लक्षात ठेवा, दापोली मंडणगड खेड जनतेने एक लक्षात ठेवा, उपजिल्हा रुग्णालयात आलेले स्टोरेज किती चालेल मला माहित नाही, पण मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, जोपर्यंत संतोष अब्दुल जिवंत आहे, माझ्या देहात प्राणा अखेरच्या श्वासापर्यंत हे दापोली ब्लड स्टोरेज सेंटर जे काढलंय ते बंद होणार नाही, चालू राहणार म्हणजे राहणार. महिन्याला 300 रक्तदाते जमा करण्यासाठी जी मला मेहनत घ्यावी लागेल ना, घेणार म्हणजे घेणार. मी गुन्हासमोर गुडघे टेकणार नाही. त्यामुळं तुमच्या एखाद्या रुग्णाचा प्राण वाचावं, तुमच्या नातेवाईकाचं प्राण वाचावं, तुमच्या गावातील एखाद्या व्यक्तीचं प्राण वाचावं, वाडीतील एखाद्या व्यक्तीला डिलिव्हरीसाठी वेळेला रक्त लागलं तर मिळावं. आणि हे जे काय आम्ही सेवा सुरू केले ती सेवा सुरू राहावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पाठवा. आणि जे जे कोणी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संतोष अब्दुल प्रतिष्ठान रक्त विकतोय, रक्ताचा व्यवसाय करतोय, किंवा संतोष अब्दुल रक्त विकतोय असे जे आरोप करतायत त्यांना आताच्या आता तुम्ही विरोध करायला शिका. ही लोकशाही आहे. आणि आम्हाला जर कोणीही असू दे, मी कोणाच्या बापाला भीत नाही. जो कोणी आमच्यावर आरोप करेल, मी सगळ्यांना सांगितलंय, जेव्हा आरोप करताना माझ्या सगळ्या जे व्हिडिओ बघतात त्या बांधवांना विनंती आहे, तुम्हाला समजा कोण म्हटलं की संतोष अब्दुल आणि प्रतिष्ठान रक्त विकतं, लगेच व्हिडिओ काढा, मला पाठवा. त्या व्यक्तीला मी भेटेन, त्याच्याकडे काय पुरावा आहे ते बघेन. पुरावा तर नसणारच आहे हो. किती काही मी छाती ठोकपणे सांगते आणि पुरावा दाखवून द्या. जे त्या ठिकाणी स्टोरेजला द्यायल्यानंतर संतोष अब्दुल प्रतिष्ठानचा रेफरन्स सांगितल्यानंतर जर कोणाला रक्त विकत दिलं असेल तर आम्हाला सांगावं, पुरावा द्या. आम्ही पुराव्याची वाट बघतोय. जनतेत जाऊन जे सांगताय ना, माझे मायबाप जनता खूप भोळे आहे. मी माझ्या मायबाप जनतेला एकच सांगतो, बघा, जे करतोय चांगल्यासाठी करतोय. येणाऱ्या काळात तुमच्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल मी घेऊन येणार आहे. त्यामुळं गेल्या 10 वर्षात जेवढ्या रुग्णांना 5,000 पेक्षा जास्त रुग्णांना सहकार्य केलं, 50 लाखाहून अधिक रुपयांचं रक्त उपलब्ध रिझर्व्ह केला, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष 25,000 पेक्षा जास्त रुग्णांना त्याचं सहकार्य लागलं. माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, विचार करा, एखादा माणूस जेव्हा मेहनत घेतो, जेव्हा आपल्या रक्ताचं पाणी करतं, जीवाचं रान करतं, प्रामाणिकपणे जेव्हा काम करतं ना, कुणी मला विचारलं नाही, हो तू स्टोरेज चालवतोस, पैसा कुठून आणतोस, तू रक्तदान शिबिर घेतोस, पैसा कुठून आणतोस, तू टिफिन सेवा चालवतोस, पैसा कुठून आणतोस. पण आता मात्र सगळं सांगतायत, समाजकारणात तुम्ही होतात, ठीक होतात, राजकारणात कशाला आलात. अरे बाबांनो, कधीतरी चांगल्या माणसाचा विचार पटवून घ्या. घेताय म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी विनिंग कॅन्डिडेट आहे, त्यामुळे तोही प्रश्न नाही. जनता माझ्यासोबत आहे आणि जनता माझ्यासोबत असल्यामुळे मला चिंता नाही. फक्त माझ्या सर्व हितचिंतकांना, विरोधकांना विनंती आहे, राजकारण जरूर करा, परंतु मुद्दामून एखाद्याला बदनाम करण्यासाठी करू नका. चांगल्या पद्धतीने निवडणूक लढणार आहे मी. कुणाला विरोध करून ही निवडणूक लढत नाही, कोणावर टीका करून करत नाही.
विनाकारण जे चांगलं घडतंय, जे दापोली मंडणगड खेडकरांच्या हितासाठी घडतंय, जे आम्ही स्टोरेज सेंटर चालू, नाहीतर आम्हाला सांगा बाबा, तुम्ही रक्त विकताय ना, तुम्ही म्हणताय तर सांगा बाबा तुमचं दुकान, तुमच्या स्टोरेजला लॉक लावा, आम्ही पूर्णपणे तालुक्याची जबाबदारी घेतो, एकही रुग्ण तालुक्याच्या बाहेर रक्तासाठी बाहेर जाणार नाही, आम्ही जबाबदारी, सांगा ना, हिंमत असेल तर ओपनली चॅलेंज आहे मला, तुम्ही सांगून दाखवा. सांगूच शकत नाही, कारण की रुग्णांना मदत करणं हे वरवरचं काम नसतं, हे हृदयातून यावं लागतं. त्या रुग्णाविषयी त्याची काळजी आपल्याला हृदयातून वाटावी लागते. तो रुग्ण आपला जरी नसला तो आपलाच आहे, नाहीतर मग 5 वर्ष लागली नसती हो. आज किती अँब्युलन्स मुंबईला येतात आम्हाला माहिती आहे. आजही सकाळी आमचा जालगावातील एक बांधव आले, ऍक्सिडेंट झाला होता, आमचे सागरदादा शिकवत त्या ठिकाणी गेले, ऍडमिट केलं, लगेच केम मध्ये ऑपरेशनलाही घेतलं. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे, जे पण काय कसं आहे, काही लोक त्यांच्या नेत्यांच्या नादाला पण टीका करत असतात, त्यांना सत्य परिस्थिती माहीत नसते. त्यांना सांगतो बाबा, सत्य परिस्थिती पडताळा, खरोखरच संतोष अबुल वाईट आहे का ह्याची एकदा तपासणी करा आणि मगच टीका करा. आज आपण माझा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. मी पुन्हा एकच सांगेन, रक्त उपलब्ध करणं हा व्यवसाय नसून ती सेवाच आहे, सेवाच आहे, सेवाच आहे. धन्यवाद.